मध्ये काय करायचं? हॅलो, कालच्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं होतं? रिअलॉग. रिअलॉग. अरे हा, ओके. रिअलॉग करायचं का? बरं बघा, आपल्याला काय करायचं? रिअलॉग करायचंय. म्हणजे काय? माझ्याकडे हा तुमचा हिप आहे, असं हिपची मेमरी आहे. तिथे तुम्ही ऑलरेडी एक काहीतरी मेमरी अलोकेट केलेली आहे आणि तुम्ही कुठे तुम्ही तुमच्याकडे एक स्टॅक आहे, तिथे एक तुमच्याकडे पॉइंटर आहे काही पण नावाचा. आणि तो काय करतोय? या मेमरीला पॉइंट करतोय, म्हणजे या मेमरीचा ऍड्रेस याच्यामध्ये आहे, असा त्याचं आहे बघा. आता ते बघूया प्रॉपर काय आहे. चला, आपल्याकडे याच्यामध्ये कशामध्ये स्टॅक मध्ये कोणता पॉइंटर आहे? पीएसटीडी नावाचा आहे, तर त्याला पीएसटीडी नाव देऊ. त्याच्यामध्ये एक बेस ऍड्रेस यायचा नाही का, तर याला काहीतरी ऍड्रेस आहे, त्याच्यामध्ये आहे आता. ओके, याला स्वतःला काहीतरी ऍड्रेस आहे, असा सीन आहे. मला मेमरी कुठे भेटली आहे? ह्या ऍड्रेस वरती, म्हणजे 1000 ह्या ऍड्रेस वरती मला आता माझ्याकडे काहीतरी मेमरी आहे. मला आता काय करायचंय? रिअलॉग कधी करायचं? तुम्ही ऑलरेडी एकदा मेमरी अलोकेट केली आणि तुम्हाला पुन्हा मेमरी पाहिजे. किंवा रिअलॉगला जर तुम्ही पहिला नल दिला की पहिल्यांदा माझ्याकडे मेमरी नाहीये, तूच दे मला काय द्यायची ते, तरी चालतं. आता सपोज आपल्याकडे आता मेमरी ऑलरेडी आहे. आता आपल्याकडे मेमरी ऑलरेडी आहे. अरे याच्यामध्ये रिअलॉग कसा चालेल? हा तुमचा एक सिंगल मेंबर आहे, तुम्हाला एक तर याचं अरे करावं लागेल. हे बघ, आता काय झालंय, माझ्याकडे स्ट्रक्चर आहे ना, थांब तुला सांगतो मी काय झालंय. हे स्ट्रक्चर आहे. मी जेव्हा याचा एक मेंबर तयार करतो तर मला फक्त एवढीच मेमरी भेटणार आहे. मी याच्यासाठीच फक्त मेमरी घेतली आहे. आता मी जर पुन्हा रिअलॉक केलं तर मला पुन्हा त्याच्यामध्ये ऍडिशनल करून भेटेल, पण मी ते ऍक्सेस कसं करणार? माझा नंबर तर एवढाच आहे ना. तर त्यासाठी काय करावं लागेल तुला? बघ आता, त्यासाठी तर पहिली गोष्ट तर काय करावं लागेल, हा कुठे गेला? त्याला पॉइंट करतो नाही, ते तुला अरे काढ लागेल त्याचा. माझ्याकडे हा काय स्टुडंट नावाचा आहे, स्टुडंट केला, स्टुडंट आणि एसटीडी म्हणलं, स्टुडंट एसटीडी म्हणलं. मला किती मेंबर पाहिजेत? 5 पाहिजेत. आता मला 5 पाहिजेत. किंवा हेच तुम्ही याच्याकडून घेऊ शकता असे नाही का. हे समजा तुम्ही आता माझ्याकडे किती मेंबर आहेत, माझ्याकडे मॅलॉकचा अरे साईज ऑफ घेतलं होतं. आपल्याला आता मल्टिपल मेंबर पाहिजे असतील तर काय करावं लागतं? समजा यालाच 1 इंटू करू. 1 इंटू मला एवढे भेटले याच्यामध्ये. एसटीडी मी याच्यामध्ये गेलो, याच्यामध्ये गेलो 1 इंटू. ओके, हा. तर आता मला काय करायचंय? पहिल्यांदी हे बघा, हे जे तुम्ही ऍक्सेस केलंय ना, आता हे अरेच्या फॉर्म मध्ये तुम्ही कसं ऍक्सेस करता ते बघा. इथं 1 लिहायची गरज नाहीये, 1 इंटू तेच साईज येणार आहे. फक्त इथं लिहिलंय का ते सांगतो तुम्हाला. आता मला हीच गोष्ट पुन्हा
अरे मध्ये हे करायची, काय करायची, अरेच्या फॉर्म मध्ये मला हे करायची, ऍक्सेस करायची. तर आता मी काय म्हणतो याला, हिस्ट्री आहे ना, तर डायरेक्ट कोणच नाही की मी मिनिमम 2 तरी घ्या की कळेल तुम्हाला की नेमकं काय करताय तुम्ही. मॅलॉक 2 नाही केलं तुम्ही. आता मी काय म्हणतो, एआर ऑफ 0 जो आहे ना त्याचा, आणि एआर ऑफ 0 जो आहे ना त्याच्या मेंबरला मी ऍक्सेस करत आहे. इथं पण पुन्हा एआर ऑफ एसटीडी ऑफ 0 जो आहे ना, अरेच्या फॉर्म मध्ये केलंय फक्त, काहीच केलेलं नाही दुसरं. तुम्ही ऍक्सेस करण्याचा ट्राय करू. 0th मेंबर 1. ओके, काही एरर येते का, काय येते का चेक करू आणि एक्झिक्यूट करायला स्टार्ट करू. हा, आता तुम्ही हे जर अरेच्या फॉर्म मध्येच घेतले तर याची गरजच नाही ना तुम्हाला. आता डॉट म्हणा डायरेक्ट. हा बरोबर, डॉट म्हणा. सिंगल याच्यासाठी एक एक स्टार तुमचा इथं ब्रॅकेटने कव्हर केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला तो डॉट वापरायला सांगतोय. जेव्हा तुम्हाला हे कळतंय का, हे बघा, आपण ए आर आर ऑफ 0 म्हणलं काय, आणि स्टार स्टार ए आर आर प्लस 0 असं म्हणलं काय, दोन्ही सेम होतं नाही का. मग आता तुमचा एक स्टार या ब्रॅकेटने कव्हर केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला आता एरो वापरून चालणार नाही. तिथं काय वापरा, डॉट वापरा. डॉट म्हणा, याला पण डॉट म्हणा. ओके, तुम्हाला तो भेटला. याला क्लिअर स्क्रीन म्हणतो, एक्झिक्यूट करतो. तुमचं आहे तसं आलं. आणि नंतर याला काय म्हणतो, आता मी जसा पहिला मी ऍक्सेस केलाय मेंबर, तसंच मला दुसरा पण पहिला एलिमेंट जसा ऍक्सेस केला तसं मला दुसरा एलिमेंट पण ऍक्सेस करायचा. करा. त्याला काय म्हणायचं, आता कसं म्हणायचं तुम्ही सांगा. इथं काय होईल, 1, इथं काय येईल 1, आणि इथं 10च्या जागेवर 20 घ्या, जागेवर 75 घ्या, ठीक आहे. नंतर हा जो मेंबर जसा तुम्ही प्रिंट केला तसंच काय करा, सेकंड पण प्रिंट करा. त्यात आता 2च मेंबर आहे, लूप टाकायची काही गरज नाही, पण तुम्ही लूप मध्ये पण करू शकता, काही अडचण नाही. लूपचं इथं आय आणि जे कुठे रिप्लेस होईल, हे 0 आणि 1 0च्या जागेवर इथं आता 1 म्हणा, इथं 1 म्हणा. बघा आता दुसरा मेंबर पण प्रॉपर येतोय का चेक करू. आला बघा 20 आणि तो. ओके, आता मला असं समजलंय ह्या पॉइंटला, इथं मला काय समजलं, आता मला आणखी मेमरी पाहिजे त्याच्यामध्ये नाही का. मी काय म्हणणार, त्याला काय द्यायचं, आता बेस ऍड्रेस द्यायचा. तो बेस ऍड्रेस तुमचा कशामध्ये ठेवलाय तुम्ही, पीएसटीडी मध्ये ठेवलाय. मग त्याला काय म्हणायचं बघा, आता पीएसटीडीच म्हणायचं, इक्वल टू रिटर्न. रिटर्न काय करणार आहे, बस चला आपण उलट जाऊ. मला काय करायचं आता, अरे अलॉक करायचं, अरे अलॉक, म्हणजे मला आणखी मेमरी पाहिजे. तर सलग तिथंच भेटत असेल याच्या पुढेच तर तिथं दे, नाहीतर नवीन ब्लॉक अलोकेट कर. नवीन ब्लॉक अलोकेट कर, यातले मेंबर सगळे याच्यामध्ये तूच काय कर, कॉपी कर, आणि मला त्याच्यानंतर काय कर, जेवढे मी एक्स्ट्रा मागितले तेवढे पण ऍड करून दे. असं आपण त्याला सांगतोय. कोणाला रे अलॉकला, हे आपण मॅन्युअली पण केलं होतं, तर आता त्याला सांगू. मग तो विचारतो, अच्छा तुला रे अलॉक करायचंय ना, बघा याच्या पॅरामीटर मध्येच बघा तो काय म्हणतो, पहिल्यांदा मला ब्लॉक, तुझा जो पहिला ब्लॉक होता जिथं तू ऑलरेडी डिक्लेअर केला, तेच मला काय दे, त्याची मला हे दे, त्याचा ऍड्रेस दे की तो कुठं आहे, की तो कुठं आहे. तर आपण त्याचा ऍड्रेस आपल्याकडे आहे पीएसटीडी मध्ये, तो त्याला द्यायचा की इथं माझा पहिला ब्लॉक आहे, तिथून पुढे दे, नाही तर नवीन दे, काही दे. चालतंय. आता तो म्हणतो, आता तुला नवीन साईज किती पाहिजे, नवीन म्हणजे आता तुला टोटल साईज आता किती पाहिजे, पहिली धरू ना. आता सपोज मला 2 मेंबर माझ्या आधी होते, तर मला आणखीन 2 पाहिजे, तर 4 टोटल मला 4 मेंबर पाहिजे. तर मी इथं काय म्हणणार, मला आता 4 मेंबर पाहिजेत, म्हणजे तेवढी मला साईज पाहिजे. तर मी काय म्हणणार, 4 इंटू साईज ऑफ ऍज इट इज, टूच्या जागेवर मला आता 4 पाहिजे. ओके, आता बघा, आता पहिले 2 मेंबर आपण ऑलरेडी इनिशियलाइज केले होते, आणि हे पण केले होते, काय म्हणतात त्याला, प्रिंट पण केले होते. आता पुन्हा एकदा काय करू, आता नवीन ते पण चेक करू. हे प्रिंट टेप इथं टाकलं,
हे प्रिंट पुढे टाकतो, इथंच टाकतो आता. हे बघा सगळे एकखटीच प्रिंट करतो. हे प्रिंटिंग तेच फक्त ऑपरेशन तुमचे इथंच झालेले आहेत आधीच. रिअलॉग मी वापरलेला आहे. हा आता रिअलॉग काय सांगतो मी, रिटर्न काय करणार आहे, व्हाईट पॉइंटर रिटर्न करणार आहे. त्याला काय सांगायचं, अरे व्हाईट पॉइंटर रिटर्न तो करतोय पण माझा स्टुडंट काय, स्टुडंट टाइपचा पॉइंटर मी घेत आहे, म्हणजे मला याच्यामध्ये कन्वर्ट करून दे, जसं इंटिजर पॉइंटर घेत होतो तसं. मग आता आपण हे घ्यायचं कशात, याच्यासाठी मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं. आता मी जर इथं पीएसटीडी वापरलं तर काय होईल सांगा बरं. मी जर पीएसटीडी वापरलं तर काय होईल, सगळ्यांनी सांगा. इथं आता जर पीएसटीडी वापरलं तर काय होईल, ट्राय करा. पीएसटीडी वापरलं तर काय होईल, ट्राय करा. अरे मी व्हिडिओ स्टार्ट नाही केला का, ओके सॉरी. हा पीएसटीडी इथं हे सांगा बरं, पीएसटीडी जर लिहिलं तर काय होईल, झालेला आहे आपला हा प्रोग्राम झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रिंट पाहतो तुम्ही किती जणांनी केलाय काय माहिती तुम्हाला, तर इथं चॅट मध्ये देऊन पण काय माहिती आता किती लोकांनी केलाय. ज्यांनी केलाय त्यांनी तरी सांगा. पीएसटीडी यूज केलं तर काय होईल, इथे जर पीएसटीडी यूज केलं तर काय होईल. अरे हे आपण फंक्शन कुठे गेला आपलं, अरे याला डिलीट झालं का त्यामध्ये. सांगा बरं इथं पीएसटीडी वापरलं तर काय होईल, कोणतरी सांगा, ट्राय करा. पीएसटीडी वापरलं तर काय होईल, नाही आठवते. ओके बघा आता मी जर मॅलॉक वापरलं, हे डायग्राम म्हणून तरी काही आठवतंय का, याच्या पुढे मेमरी असेल तर काहीच इश्यू नाही, पण जर नवीन मेमरी भेटली तर काय होईल, नवीन मेमरी भेटली तर काय होईल, सर्व्हरची मेमरी फ्री नाही होणार, फ्री होणार नाही. ओके कोणी सांगितलंय, ओमकारने सांगितलं का, बर बघा आता तुम्हाला काय सांगितलं होतं, ही नवीन मेमरी करायचं हे फ्री करायचं काम जर तुम्ही रिअलॉक वापरलं तर तो स्वतः करतो. ते आपल्याला कधी करावं लागतं, जेव्हा तुम्ही मॅलॉक जर वापरलं मॅन्युअली जर तुम्ही कॉपी पेस्ट केलं तर तुम्हाला ही मेमरी फ्री करावी लागते. जर तुम्ही रिअलॉक केलं तर तुम्हाला त्याची काळजीच करायची गरज नाही, तो स्वतःच हे करतो, काय करतो, ही मेमरी फ्री करतो. तो इश्यू नाहीये, वेगळा इश्यू आहे. वेगळा काय इश्यू आहे ते सांगा. वेगळा पण काही इश्यू नाहीये, हे फक्त इथं पॉइंट होणार आहे आणि तुम्हाला नवीन मेमरी भेटणार आहे. जर तुम्ही मॅन्युअली केलं तर इश्यू येणार होता. तर इश्यू काय येणार होता, याच्या जागेवर हा ऍड्रेस जाऊन काय येणार होता, नवीन ऍड्रेस भेटणार होता. कधी, जर तुम्ही मॅन्युअली केलं तर. मॅन्युअली केलं तर म्हणजे काय, तुम्ही जर मॅलॉक यूज केला आणि 1 बाय 1 मेंबर याच्यातून याच्यामध्ये कॉपी केली, याच्यातून याच्यामध्ये कॉपी केली की तुम्हाला काय भेटणार, एक नवीन ऍड्रेस भेटणार. मग आधीच याचं करायचं काय, तेव्हा तुम्ही त्याला आधी त्याला फ्री करत होता तेव्हा आपण टेम्प वगैरे यूज केलं होतं. पण रिअलॉक क्लासचं काही टेन्शनच नाहीये. रिअलॉक करताय तुम्ही, तो तुम्हाला नवीन मेमरी देईन, कॉपी पण करून देईन, सगळं तो स्वतः करून देणार आहे. ओके हा, मग आता इथं आपल्याला काही फक्त एकच गोष्ट चेक करायची, एकच गोष्ट चेक करायची, काय सांगा बरं. जर बघा आता हे सिनारिओ पण आपला झालेला आहे. जर मी त्याला जेवढी नवीन मेमरी मागतोय, मी त्याला जेवढी नवीन मेमरी मागतोय ती जर त्याच्याकडे नसेल तर तो काय रिटर्न करतो सांगा बरं. मी जी ही मेमरी मागतोय तेवढी मेमरी त्याच्याकडे नाहीये तर तो काय रिटर्न करतो, आपण मागितलेली मेमरी जर त्याच्याकडे नसेल तर याला काय रिटर्न करतो, येस बरोबर नल रिटर्न करतो. आणि जर त्याने नल रिटर्न केलं आणि ते जर तुम्ही सेम पीएसटीडी मध्ये जर कॉपी करून घेतलं तर तुमची आधीची मेमरी गेली ना, तुमची आधीची मेमरी गेली.
समजा नवीन मेमरी भेटली काहीच इश्यू नाहीये, तो स्वतः सगळं करतो, हे फ्री करतो, नवीन तुम्हाला रिअसाइन याच्यामध्ये याचा बेस ऍक्सेस देतो, तिथं काहीच इश्यू नाहीये. पण मी नवीन मेमरी मागतोय ती जर त्याच्याकडे नसेल तर तो काय रिटर्न करतो, नल रिटर्न करतो. जर त्यांनी नल रिटर्न केलं याचा अर्थ मी जेवढी मेमरी मागतोय तेवढी त्याच्याकडे नाहीये, मी जेवढी मेमरी मागतोय तेवढी त्याच्याकडे नाहीये. मग काय करायचं? अरे मग माझा आधीचा डेटा गेला ना. त्यासाठी काय करायचं, डायरेक्ट पीएचडी वापरायचं नाही. त्यासाठी एक टेम्पररी व्हेरिएबल घ्या, टेम म्हणा. ओके, आणि त्याच्यामध्ये आधी घ्या, हा डेटा आधी त्याच्यामध्ये घ्या. आता चेक करा, इफ टेम नॉट इक्वल टू नल. आधी नल होता, आणखीन पण नलच आहे, मेमरी भेटली नाही तर काय म्हणा, एक मेसेज आहे की तुमचं काय झालंय, रिअलॉग फेल केलंय. रिअलॉग फंक्शन काय झालं, फेल झालं. ओके, फेल झालं. एक्झिट करायची गरज नाही, तुम्ही आणखीन पण प्रिव्हियस डेटा तुम्ही वापरू शकता, म्हणून एक्झिट करायचं नाही. हा प्रोग्राम आपला झालेला आहे. पण आता काय करायचं, मग नल असेल, नल नाहीये समजा, आता त्याच्यामध्ये नवीन डेटा आहे तर काय करायचं, पीएचडी म्हणायचं. पीएचडी त्याच्यामध्ये काय नवीन जो ऍड्रेस भेटलाय तो काढून घ्या ना. पीटीएम, तर पीटीएमचं काही गरज नाही आपल्याला, त्याला काय आता तो एक लोकल व्हेरिएबल आहे, स्टॅक फ्रेम गेली की तो जाईल, त्याच्यामुळे त्याला फक्त एकच काम करायचं, पीटीएम इक्वल टू नल म्हणायचं, बस. याच्या पलीकडे काही करायचं नाही. झालं? ओके. हा, आता पुन्हा इथं काय करतो, 0 आणि 1 मी ऑलरेडी ऍक्सेस केली होती. आता मी काय करतो, 2 आणि 3 मला मेमरी देतो. आता 10, 20, इथं 30 करा, 45 करा, 40 करा, काही करा. आणि तसे तुम्ही 0 आणि 1 ऍक्सेस केले तसे सेम 2 आणखी प्रिंटफ टाका खाली, आता लूप टाका सरळ सरळ, तसंही करा तुमच्या याच्यावर येतात. किती म्हणा, 0 1 झाला, 2 2 3 3 0 to 4 झाले. ओके, नंतर त्या मेमरीला फ्री केलं. वेगळाच टॉपिक घ्यायचा पण असू दे. तरी 26 नंबरला काय राहिलं, काय केलं, करा 10 20 30 40 आले का चारही मेंबर. ओके, हा प्रोग्राम समजला आहे का? घेतला आपण स्ट्रक्चरचा अरे घेतलाय. खालची हेडर फाईल ऍज इट इज आहे, काही चेंज केला नाही. इथपर्यंत समजलंय का? आता तुमचं ऍक्च्युअल मला डेटा स्ट्रक्चर स्टार्ट करायचंय. किती दिवस तुम्ही आता हेच प्रोग्राम करत असणार, हे प्रोग्राम तुम्हाला प्रॉपर एकच मिनिट, हा प्रोग्राम तुम्हाला काय झालेला आहे, गेलेला नाही. हा प्रोग्राम गेला नाही का, चालेल. मी काय करतो, तुम्हाला नंतर हे सगळीच फाईल पाठवून देतो. ओके, हा. आणि याच्यामध्ये कोणाला काही इश्यू आहे, हा प्रोग्राम समजलाय का सर्वांना? समजला असेल तर येस म्हणा, मग आपण पुढे जाऊ. आता आपल्याला एक मस्त टॉपिक स्टार्ट करायचा आहे बघा, तुम्हाला पण आवडेल. बाकी याला सर्वांना समजला का नाही? समजलं असेल तर सांगा. आता आपण एक पुढचा टॉपिक जरा मस्त जास्त भारी. आता हे बघा, इथं तुम्ही काय करता, मॅलॉक करा किंवा रेअलॉक करा, नाही तर काही करा तुम्ही.
आणि जेवढी मेमरी मागताय तेवढा तुम्हाला एक ब्लॉक दिला जातो असा, नाही का? आता मला एक सांगा, प्रॉब्लेम बघा आधी काय आणि त्याच्यावरचं सोल्युशन मी तुम्हाला सांगतो. सपोज तुम्ही तुमच्याकडे आता किती मेंबर आहे माहितीये का? कोटीमध्ये आहेत. किती? कोटीमध्ये किंवा अब्जामध्ये आहेत. अब्जामध्ये मेंबर कोणाकडे असतात? फेसबुकचे डेटा, नंतर फेसबुक, तुमचं इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यांच्याकडे एवढे डेटा असतो. आता तुम्हाला नवीन मेंबर काहीतरी आला बघा, नीट व्यवस्थित समजून घ्या. समजा हा फारच मोठा डेटा आहे आणि आता नवीन मेंबर काहीतरी आला, एखादा नवीन मेंबर, आणि आता त्याला तुम्ही जेवढं ते अलोकेशन केलं होतं तेवढं त्याला काय आता तेवढ्याच्यात भागत नाही. आता काय करायचं तुम्हाला? नवीन अलोकेशन करायचंय. ओके, नवीन अलोकेशन करायचंय एकाच मेंबरसाठी. किती मेंबरसाठी? एकाच मेंबरसाठी. पण तुम्हाला याच्या पुढे कंटिन्युअस मेमरी नाहीये. मग रिअलॉक किंवा तुम्ही मॅलॉक जरी केलं तर तो काय करेल? तुम्हाला असा एक नवीन ब्लॉक अलोकेट करून घेईन आणि त्याच्यानंतर काय करणार तो वन बाय वन, तो काय करणार बघा, वन बाय वन डेटा काय करणार, इथून असा वन बाय वन याच्यामध्ये असा कॉपी करत जाणार. आता याला किती टाइम लागेल तुम्हीच विचार करा. एका मेंबर साठी हे झालं. आता पुन्हा आणखीन एक मेंबर ऍड झाला. आता त्याला पुन्हा रिअलॉक करायचं. अरे आणखीन एक मेंबर आला. आता त्याने पुन्हा काय केलं? त्याला पुन्हा कंटिन्युअस मेमरी इथं भेटलीच नाही. त्याने नवीन अलोकेट केलं आणि इथं पण पुन्हा काय झालं? आता ह्या मेमरी पासून तो काय करणार आहे? इथून इथं वन बाय वन मेंबर असे कॉपी करत गेला. हा सिनारिओ समजला आहे का? एवढा सिंपल सिनारिओ समजला. मग याचे सोल्युशन काय? फक्त सिनारिओ समजला की एवढंच विचारतोय. त्याच्यावरचं सोल्युशन मी सांगतो तुम्हाला. ओके, तर बघा, हा जो एक ब्लॉकची पट्टी जी तुम्हाला अशी मेमरी म्हणून दिली जाते, मग तुम्ही अरेच्या फॉर्म मध्ये असून द्या किंवा मॅलॉक मध्ये एक कंटिन्युअस मेमरीचा ब्लॉक तुम्ही मागितलेला असू द्या, तो तुम्हाला एक ब्लॉक देणार आहे कम्प्लीट असा. तर याला काय म्हणतात माहितीये का? याला ऍक्च्युअली डेटा स्ट्रक्चर म्हणतात. याला काय म्हणतात? डेटा स्ट्रक्चर. पण या डेटा स्ट्रक्चरला एक नाव आहे, त्याला काय म्हणायचं? लिनियर. या डेटा स्ट्रक्चरला काय नाव आहे? लिनियर. कोणता डेटा स्ट्रक्चर? हा लिनियर डेटा स्ट्रक्चर. डेटाचं स्ट्रक्चर लिनियर मध्ये ठेवलेलं म्हणजे सलग ठेवलेलं, एकानंतर म्हणजे सलग आहे ना मेमरी, याला म्हणायचं लिनियर डेटा स्ट्रक्चर. ओके, आता मला जर हा सिनारिओ पाहिजे नसेल, तर मला असं काहीतरी पाहिजे की प्रत्येक मेंबर असा ठेवण्यापेक्षा, प्रत्येक मेंबर लाईनीत ठेवण्यापेक्षा जिथं मेमरी दिसेल तिथं ठेव, जिथं मेमरी दिसेल तिथं ठेव, जिथं मेमरी दिसेल तिथं ठेव. म्हणजे तो काय होईल? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तो काय होईल? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. बघा मग आता ते कसं असेल बघा. लिनियर समजलं तुम्हाला? लिनियर डेटा स्ट्रक्चर समजलं का? लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये मोस्टली अरे किंवा तुमची लिस्ट हे असं तुम्ही मॅलॉक कॅलॉक करून एक डायरेक्टली ब्लॉक घेतलेला तो. ओके, पण ते अरेच म्हणतात त्याला शेवटी. वन बाय वन मेंबर ज्याला तुम्ही ऍक्सेस करता त्याला अरेच म्हणायचं. हा, लिनियर डेटा स्ट्रक्चर समजलं. तर आता नॉन लिनियर म्हणजे काय बघा. नॉन लिनियर म्हणजे काय? एक मेंबर आला, ओके, त्याला एवढीच जागा द्या. आधीच काहीच डिक्लेअर करून घ्यायचं नाही. अरे असं 100चा 200चा 1000चा 5000चा असं डिक्लेअर करून घ्यायचं नाही. एक मेंबर आला तेवढ्यासाठी जागा द्यायची. ओके, जिथं मेमरी मध्ये भेटेल तिथं द्यायची, पुढे काय भेटेल चालेल. एक मेंबर साठी एक जागा दिली. पुन्हा दुसरा मेंबर आला त्याच्यासाठी काहीतरी जागा दिली. ओके, तिसरा मेंबर आला त्याच्यासाठी पुन्हा काहीतरी जागा दिली. चौथा मेंबर आला त्याच्यासाठी पुन्हा काहीतरी जागा दिली. ओके, असे जिथं भेटून आता इथंच असेल असं नाही, इकडं असेल, आणखीन पुढं हा इकडं असेल, पुन्हा एकदा अलोकेट केलं, हा पुन्हा इकडं कुठंतरी आला, असं कसंही असेल मेमरी मध्ये कुठेही भेटेल. हा, आता याच्यामध्ये मी डेटा ठेवायला जातो
बघा याच्यामध्ये मी 10 ठेवला, याच्यामध्ये मी 20 ठेवला, याच्यामध्ये मी 30 ठेवला, याच्यामध्ये 40 ठेवला, याच्यामध्ये 50 ठेवला, याच्यामध्ये 60 ठेवला. आता अरेचे मेंबर सलग होते. अरेचे मेंबर कसे होते? सलग म्हणजे कंटिन्युअस, म्हणजे लिनियर फॅशन मध्ये होते. अरेचे मेंबर लिनियरच्या फॅशन मध्ये होते. अरेचे मेंबर हे लिनियर फॅशन मध्ये होते. म्हणजे त्याचा यूज कसा झाला बघा आता. आता बघा हा तुमचा अरे होता, हा तुमचा काय एक अरे, त्याचा मला फक्त माझ्याकडे बेस ऍड्रेस, जो बेस आहे ना पहिला मेंबर, याचा इंडेक्स घ्या समजा 0. इंडेक्स आहे आपण ना, त्याला काही इंडेक्सचं घेणं देणं नाही, ते आपल्यासाठी. तर असं होतं काहीतरी, आणि याच्यामध्ये आपण सेम डेटा इथं ठेवलाय बघा, 10, 20, 30, 40, 50 आणि 60. ओके बघा हा डेटा तुम्ही ठेवलेला आहे. चौथा आणि हा काय झाला 5वा. 6 मेंबर आहेत. तिथं पण तुम्ही लिनियर फॅशन मध्ये पण एवढेच मेंबर ठेवलेत, नॉन लिनियर फॅशन मध्ये एवढेच मेंबर ठेवलेत. बघा लिनियर फॅशन मध्ये पण एवढेच मेंबर ठेवलेत, नॉन लिनियर फॅशन हे बघा लिनियर फॅशन मध्ये पण 1 2 3 4 5 6 मेंबर ठेवले. 1 2 3 इथं पण 6 मेंबर ठेवले, दोन्हीकडे 6 मेंबर ठेवले. बर आणि मला काय, मी जेव्हा याला काही नाव द्यायचो अरे म्हणायचं याला, किंवा पॉइंटर असेल तर त्याच्यासाठी फक्त एक ब्लॉक सेपरेट असायचा, अरे असेल तर सेम असायचं, त्याचा बेस त्याच्या नावाचा त्याचा बेस ऍड्रेस असायचा. आता त्याचे बेस ऍड्रेस पण घेऊ. समजा 100 आहे तर हा किती असेल, समजा इंटिजरचा अरे आहे तर हा किती असेल 104, हा किती असेल 108, हा किती असेल 101, किती 112, हा 116, हा 120. ओके हा समजा त्यांचा एंडिंग ऍड्रेस नाही, याला काय म्हणायचं बेस ऍड्रेस आहे. हा त्यांचा काय झाला बेस ऍड्रेस म्हणजे स्टार्टिंगचा ऍड्रेस, इथून जे स्टार्ट होतोय तो. हा तर असं लिनियर ठेवल्यामुळे मला त्याचा फायदा काय होत होता, लिनियर ठेवल्यामुळे मला त्याचा फायदा काय होत होता, मी नुसतं ARR नाव घेतलं, फक्त ARR नाव घेतलं की मला बेस ऍड्रेस भेटायचा, काय भेटायचा 100 भेटायचा. ओके आणि मी जर ARR ला स्टार लावला, मला ते 100 वरची जी व्हॅल्यू असेल ती भेटायची, किती म्हणजे 10. ओके किंवा मी ARR ऑफ 0 म्हणलं मला तेव्हा पण 10च भेटायचा. आणि त्याचं मी तुम्हाला हे सांगितलं होतं बघा, त्याचं कसं व्हायचं, ARR व्हायचं प्लस 0 म्हणजे याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहे 0, म्हणजे तो ARRच यायचा ना. सेम असंच कंडिशन, असं त्याचं इव्हॅल्युएशन होऊन मला ते 0 भेटायचं. आता मी जेव्हा ARR 1 म्हणायचो, मी जेव्हा ARR काय म्हणायचो 1 म्हणायचो, तेव्हा काय व्हायचं, मला किती व्हॅल्यू भेटायची 20 भेटायची. किती सोप ऍक्सेस करायला किती सोपं झालं बघा. पण ऍक्च्युली तो आतमध्ये कसा करायचा, ARR करायचा प्लस इथं 1 म्हणायचा, मस्त आहे. नंतर पुन्हा ARR जेव्हा मी 2 म्हणायचो तेव्हा मला काय भेटायचं, तेव्हा मला, आणि इथं आपण ARR 1 म्हणायचो पण तो 101 ला जात नव्हता. हा हे राहिलं नाही तर सांगायचं. ओके 0 इंटू काय असायचं रे, साईज ऑफ तुमचा कोणत्या टाईपचा अरे आहे, आपला टाईप काय इंटिजर, मग साईज ऑफ इंटिजर म्हणा, तेवढ्याने तो पुढे जायचा. समजतंय. हा इथं 1 इंटू साईज ऑफ इंटिजर म्हणजे 4 यायचा ना, त्याच्यामुळे तो 1 इंटू 4 म्हणजे तो इथं 4 प्लस मग 104 104 ला यायचा. बरोबर ऍक्सेस होतोय का बघा. अच्छा आणि त्याच्यानंतर आता ARR 2 जेव्हा म्हणायचो आपण तेव्हा आपल्याला काय भेटायचं 30. ते कसं व्हायचं सेम, फक्त इथं काय व्हायचं आता, ओके 1 च्या जागी इथं काय इंटू 2 इंटू साईज ऑफ इंट किती
4 into 2 8 म्हणजे किती झालं 108 वर तो आला का बरोबर 30 साठी आला ओके असंच मग ARR 4 साठी 3 साठी काय भेटायचं 40 मग ते कसं व्हायचं स्टार आणि ब्रॅकेट मध्ये ARR प्लस 3 into size of integer असं तो करायचा आणि आता ARR सेम पुढे आता मी डॉट डॉट म्हणतो ओके पुढे पण तो असंच करायचा ओके लिनियर मध्ये डेटा स्ट्रक्चर कसा करत होतो आणि तो आपण अरेच्या फॉर्म मध्ये पॉइंटरच्या फॉर्म मध्ये कसा ऍक्सेस करत होतो हे समजलंय का हे समजलं आहे का हे समजलंय का सांगा बरं आपण हा एक स्टोअर कसा करत होतो हा डेटा कारण माझ्याकडे बेस ऍड्रेस आणि त्या टाईपचा फायदा करून मी प्रत्येक मेंबर ऍक्सेस करत होतो मला कशाचा फायदा होत होता बेस ऍड्रेस आणि अरेचे टाईप काय इंटिजर असेल तर मला इनटू त्या जो मेंबर मी मागतोय तसं कॅल्क्युलेशन करायला तो इंटरनली त्याला मदत व्हायची मग तो असा सिंपल फॉर्म असेल किंवा पॉइंटरचा फॉर्म असेल काही तरी चालतंय बर इथपर्यंत समजलं आता बघा हे का शक्य झालं हे असं अरे ब्रॅकेट वापरणं किंवा हे पॉइंटर अरिथमॅटिक करणं हे का शक्य झालं कारण की प्रत्येक डेटा हा तुमचा लिनियर मध्ये ठेवलेला आहे म्हणून शक्य झालं का शक्य झालं कारण की प्रत्येक डेटा हा लिनियर मध्ये ठेवलेला आहे म्हणून शक्य झालं का शक्य झालं म्हणा नाही का हे तुमच्या डोक्यात बसलंच पाहिजे का शक्य झालं कारण की प्रत्येक डेटा हा लिनियर मध्ये ठेवलेला आहे म्हणून शक्य झालं म्हणून शक्य झालं लिनियर मध्ये ठेवलेला आहे म्हणून शक्य झालं म्हणून मी ARR ऑफ 0 म्हणू शकतो आणि मला झिरो मधला बेस ऍड्रेसची व्हॅल्यू भेटते आणि ARR 1 म्हणलं की तो इनटू साइज ऑफ इंटिजर करून ज्या टाईपचा आहे त्या टाईप मध्ये तो असं कॅल्क्युलेशन करून मला ती 20 30 40 50 60 असं ऍक्सेस करून देत होता आणि मी ते ऍक्सेस करत होतो ओके मग कारण की हे काय होतं हे शक्य झालं कारण की हा लिनियर मध्ये होता आता मी जर म्हणतोय की मला लिनियर नाही नॉन लिनियर डेटा पाहिजे मला लिनियर नाही नॉन लिनियर डेटा पाहिजे तर मी इथं अरे स्क्रिप्ट वापरू शकतो का पहिला प्रश्न येस की नो अरे स्क्रिप्ट म्हणजे हे असं ARR ऑफ 0 ब्रॅकेट मध्ये ARR ऑफ 1 ARR ऑफ 2 ARR ऑफ 3 किंवा पॉइंटर अरिथमॅटिक या दोन्ही पैकी मी काही पण वापरू शकतो का की एखादंच काहीतरी वापरू शकतो काही वापरू शकतो की नाही वापरू शकत आणि जर वापरू शकतो तर काय वापरू शकतो दोन्ही वापरू शकतो की एक वापरू शकतो सांगा बरं सर्वांनी आणि त्याचा ऍड्रेस आता सपोज आपण इथं काहीतरी घेऊया इमेजनरीज घेऊ तुम्हाला म्हणजे जरा सोपं जाईल इथं जसे ऍड्रेस आपण लिहिले होते तसे इथं जरा ऍड्रेस लिहायला स्टार्ट करू सपोज याचा ऍड्रेस याचा पण 100 आहे त्याचा काहीतरी 150 आहे त्याचा काहीतरी 520 आहे त्याचा काहीतरी 220 आहे त्याचा काहीतरी 140 आहे त्याचा काहीतरी 130 आहे असे काहीतरी ऍड्रेस आहे आता इथं अरे स्क्रिप्ट किंवा पॉइंटर अरिथमॅटिक यूज करू शकतो का जर करू शकतो तर काय यूज करू शकतो आणि नाही करू शकत तर का नाही करू शकत सांगा बरं सर्वांनी अनम्यूट केलं तर तरी चालेल मला ट्राय करायचं सांगण्याचा ट्राय करा मी हे यूज करू शकतो का नाही करू शकत यासाठी नाही ओके नाही करू शकत दोन्ही पण नाही करू शकत की दोन्ही पैकी एखादा काहीतरी करू शकतो
दोन्ही करू शकत नाही का? काही दोन्ही पैकी एक काहीतरी यूज करू शकतो, सांगा मला. ट्राय करा, चुकलं तर चुकू दे, सांगा. नाही समजत आहे. मी हे दोन्ही पण यूज नाही करू शकत. हे कधी यूज करू शकतो जर तुमचा लिनियर मध्ये आहे तर. माझा पुढचा मेंबर हा मी अरिथमॅटिक ऍड्रेस अरिथमॅटिक पॉइंटर अरिथमॅटिक करण्यासाठी मला तो फिक्स साईज वरती तो ठेवलेलाच नाहीये. तो एक कुठं तरी आहे बघा. हे भरतीकडेच आहेत. मग आता मला काय करावं लागेल की ज्यांचे करून मला ही लिस्ट ऍक्सेस होईल. इथं अरे चालणार नाही आणि प्रत्येकासाठी एक एक. आता आपण अरे युजच कशासाठी केला होता की सेम सेम नावाने आपण सगळे मेंबर ऍक्सेस करू. ओके, आता आपल्याला ती ती गोष्ट इथं पण पाहिजे की सेम नावानेच मला सगळं ऍक्सेस करायचं आहे, पण मी अरे शब्द वापरू शकत नाही. तर मी आता असं काय करू शकतो की जेणेकरून मला हे सगळे मेंबर ऍक्सेस होतील. पण ट्राय करायचं आहे का सांगा बरं. काही दिसतंय का यांच्यामधून काही तुम्हाला लिंक होत असेल तर बघा. की मी यांच्यामध्ये असं काहीतरी करू शकतो का की मी सेम नावाने मी प्रत्येक मेंबर ऍक्सेस करू शकतो. ट्राय करा. हा टॉपिक आपण पुन्हा एकदा घेऊ कारण की हा तुमचा समजलाच पाहिजे. आता पण नीट समजून घ्या. आता समजला तो उत्तम. काय समजलं? पॉइंटर्स नाही कसं सांग. पॉइंटर्स नाही कसं. पॉइंटर नाही कसं. आन्सर पण नाही. बरं चला लक्ष द्या आता. बघा पॉइंटरनेच ऍक्सेस करायचंय पण कसं ते बघा. आता मला काय करावं लागेल यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन ऍड करावं लागेल की जेणेकरून मला प्रत्येक मेंबर ऍक्सेस करता येईल. तर काय करायचं, तुम्ही डेटा जो ठेवताय ना त्याच्यासोबत एक ऍडिशनल गोष्ट ऍड करायची. काय ऍड करायची माहितीये का, एक अशी डबी ऍड करायची. आता एक ऍडिशनल मेमरी ऍड करायची. ओके, खाली करा वरती करा काही नाही असं. ओके, आणि आता याला काय करायचं माहितीये का, हे दोन्ही सलग असतील. हा, हे दोन्ही सलग असतील. हा, आता काय करायचं याच्यामध्ये याचा ऍड्रेस ठेवायचा. बघा याच्यामध्ये काय करतोय मी, याचा ऍड्रेस ठेवतोय म्हणजे किती 150. आता मी आता पुन्हा काय करतो, आता सेकंड मध्ये त्याच्या पुढच्याचा ऍड्रेस ठेवतो किती 520. ओके, आता हे दोन्ही सलग येतात. आता मी याच्यामध्ये याच्या सोबतच पुढच्याचा ऍड्रेस ठेवतो. तो किती आहे, सपोज माझा हा आहे 220 वाला. कोणता असू शकते आता तसं काही नाही. किती आहे 220. आता याच्यामध्ये मी पुढच्याचा ऍड्रेस ठेवतो किती 140. ओके, त्याच्यामध्ये 140 आहे याचा ऍड्रेस. याच्यामध्ये पण मी काय करतोय, पुढच्याचा ऍड्रेस ठेवतोय 1020.
त्याच्या पुढे तर माझा मेंबरच नाहीये, मग आता इथं मी काय ठेवू? तर तिथं काय ठेवायचं? नल. त्याच्या पुढे आता कोणीच नाही असं त्याला सांगायचं. तिथं काय ठेवायचं? नल. त्याच्या पुढे कोणीच नाही असं त्याला सांगायचं. तिथं काय ठेवायचं? नल. समजलं? म्हणजे आता हे काय तयार झालंय बघा, नीट बघा. याचा यूज करून आपण हा मेंबर ऍक्सेस करू शकतो. याचा यूज करून आपण हा मेंबर ऍक्सेस करू शकतो. याचा यूज करून आपण, अरे 140 झाली नाही का? झाली म्हणजे 140. याचा यूज करून आपण हा मेंबर ऍक्सेस करू शकतो. याचा यूज करून आपण हा मेंबर ऍक्सेस करू शकतो आणि याचा यूज करून आपण हा मेंबर ऍक्सेस करू शकतो. ओके. आणि म्हणजे त्याला दाखवतात कसं माहितीये का? आता तसं असं काही नसतं मध्ये, पण आता तरी सुद्धा बघा, काहीतरी करायला. अरे काय वगैरे हा याच्यामध्ये आता हा कसा करायचा? आता इथून हे दाखवतो असं. ओके. नंतर याच्यामध्ये याचा यूज करून आपण हा आणि याचा यूज करून आपण हा अशी मेंबर ऍक्सेस करू शकतो. ओके. इथपर्यंत समजलं आहे का? याला काय म्हणतात माहितीये का? आता त्याचं नाव सांगतो तुम्हाला. याला म्हणायचं लिंक लिस्ट. याला काय म्हणायचं? प्रत्येक गोष्ट कशाने ना कशाने तरी लिंक केली आहे ना. हे बघा, याला याच्या ऍड्रेसनी याच्यामध्ये याचा ऍड्रेस ठेवला, याच्यामध्ये याचा ऍड्रेस ठेवला, याच्यामध्ये याचा ऍड्रेस ठेवला, याच्यामध्ये याचा ऍड्रेस ठेवला, याच्यामध्ये याचा ऍड्रेस ठेवला. एक लिंक, अशी लिंक तयार झाली ना, म्हणून याला म्हणायचं लिंक लिस्ट. लिंक केलेली लिस्ट ही तुमची लिस्ट आहे, जी लिंक केली आहे त्याला म्हणायचं लिंक लिस्ट. आता बघा, बर, फक्त थिअरी समजली आहे का? हे कसं करायचं, काय करायचं ते आपण घेणार आहे. फक्त थिअरी समजली आहे का? कोणाला काही याच्यामध्ये काही विचारायचं आहे, काही डाऊट वाटतोय, काही शंका वाटतेय, जरा विचारावर. कोणाला काही शंका वगैरे वाटते का? काही प्रश्न आहेत का इथपर्यंत? असतील तर विचारा. काही प्रश्न असतील तर विचारा. काही प्रश्न आहेत का? काहीच प्रश्न नाही? नक्की नीट विचार करा. काही तुम्हाला याच्यामध्ये काही चुकीचं वाटतंय का रे? हे सगळं बरोबर वाटतंय. बघा बरं, इथे एक गोष्ट काहीतरी चुकीची झाल्यासारखी वाटते. ती कोणाला जाणवते का? जाणवत असेल तर सांगा बरं. काय चुकीचं झाल्यासारखं वाटतं तुम्हाला? ऍड्रेस मागे पुढे गेलेत. ऍड्रेस कुठे मागे पुढे गेले सांग बरं जरा. 150 पण याच्यात दोन गेलाय, 520 याच्यामध्ये गेलाय. अच्छा, इथं 220 याच्यामध्ये गेलाय, 140 याच्यामध्ये गेलाय. बरोबर आहे. ऍड्रेस कुठे मागे पुढे गेलेत? अच्छा, मागे पुढे म्हणजे असं म्हणतोय का आधी 140 पाहिजे? तसं काही नाही. तुला पुढे पण मेमरी भेटेल. तुला सिक्वेन्स 10, 20, 30, इथं 40 पाहिजे होता का? काही नाही. तू नंतर 10, 20, 30 नंतर 50 ठेवलाय, 60 ठेवलाय, नंतर 40 ठेवलाय, ते चालेल. तो नाही. आणखीन काही इश्यू वाटतोय का तुम्हाला? जर ते तसंच वाटत पाहिजे असेल की अरे हे 50 10, 20, 30 तर याला इथून काढून टाकू, इथं टाकू, नाही इथं नाही, इथं टाकू 50 आणि इथं किती होता? 60 ना, आणि 40 इथं होता ना. चालतंय, 40 इकडं घ्या. ऍड्रेस कुठं पण भेटतील. आणि तिथं काय करा आता? 10, 20, 30, 40, 50 इथं 60 करा. हा झालं.
आता आता काही इश्यू वाटतोय का आणखीन? ट्राय करा रे. हे प्रश्न सगळ्या यायलाच पाहिजे की अरे असं का असं असं झालंय हो इथं. काय चुकीचं झाल्यासारखं वाटत नाही का? ओके, नाही वाटत, चांगली गोष्ट आहे. तर बघा मीच सांगतो आता काय. कोणाच्या मनात असं नाही आलं का रे की इथं जरा ही जी मेमरी टाकली यूज केली कोणती ही एक्स्ट्रा मेमरी माझी वाया जाते असं कोणाच्या मनात नाही आलं? ही एक्स्ट्रा मेमरी माझी वाया जाते असं मनात नाही आलं कोणाच्या? मला एक डेटा ठेवायचा आणि फक्त ऍड्रेस ठेवण्यासाठी मला त्याच्यासाठी पुन्हा एक मेंबर ऍडिशनल काय ठेवावं लागते, मेमरी ठेवावं लागते, असं कोणाच्याच याच्यात नाही आलं का? तर बघा आता याचं पण आन्सर देतो की हे काय. आता सध्या तुमच्याकडे भरपूर मेमरी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला महत्व कशाचं आहे? तुम्हाला ऍक्सेस करण्याचं परफॉर्मन्स पाहिजे की हे पाहिजे काय म्हणते त्याला, मेमरी इश्यू आहे की परफॉर्मन्स इश्यू आहे, त्याच्यानुसार अरे वापरायचं की लिंक लिस्ट वापरायची हे त्यांनी ठरवायचं. आणखीन एक गोष्ट, आता आपण इथे एक मेंबर लिहिला याच्यामध्ये, पण जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर शीट बघता तर त्यांच्यामध्ये 20 मेंबर 40 मेंबर 50 मेंबर असे जेव्हा तुम्ही लिहिता ठेवता एखाद्या, आता समजा तुमची डिटेल तुम्ही ठेवताय एका एका स्टुडंटची डिटेल, तर त्याचं काय काय असतं, फर्स्ट नेम लास्ट नेम, त्याचे सब्जेक्ट, त्याचे मार्क, त्याची फी, कोणत्या स्टँडर्डला आहे, पुढे राहतो ऍड्रेस काय, त्याचं ब्लड ग्रुप काय, सगळं काय काय किती गोष्टी तुम्ही ठेवू शकता, अराउंड 10 ते 12 गोष्टी ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये एक ऍडिशनल फील्ड ठेवायला काहीच अडचण नाही. त्यामुळे तिथं जे पुढे परफॉर्मन्सचा इश्यू पाहिजे तुम्हाला पुढे परफॉर्मन्स चांगला पाहिजे की मेमरी आहे, म्हणजे तुमच्याकडे काय आता सध्या तुमच्या लॅपटॉप मध्ये एवढी मेमरी आहे ना, त्याच्यामुळे आता सध्या सगळे प्रत्येक जण फक्त परफॉर्मन्सचा यूज परफॉर्मन्स बघतो की मला जास्तीत जास्त परफॉर्मन्स कसा भेटेल, मेमरीचा कोणी काळजीच करत नाही. म्हणून बघा आधी मेमरी जास्त लागतच नव्हती, आता किती मेमरी लागते, रॅम तुमचे कशा वाढले, समजते? ओके, तर इथं आपण हे तुम्हाला चॉईसच राहत नाही की तुम्ही काय यूज करायचंय, पण तर सुद्धा आता जर तुम्हाला परफॉर्मन्स लागत असेल तर लिंक लिस्टच यूज करणं हे मस्ट आहे. ओके, तर मग आता हे तयार कसं करायचं, हे वापरायचं कसं, हे ऍक्सेस कसं करायचं, हे दुसऱ्यामध्ये पहिल्याचा ऍड्रेस ठेवायचा कसा, यांचं स्ट्रक्चर तयार कसं करायचं, ते सगळं आता आपण बघणार आहोत. वाटतंय ते आता कोडिंगला आज हात घालण्यापेक्षा आज डायरेक्ट आपण इथंच थांबू.